नमस्कार, एसपी न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाटील, आज मराठा आरक्षणावर काहीतरी ठोस निर्णय होईल अशी समाज इच्छा व्यक्त करतो आहे। आज मराठा समाजासाठी महत्त्वाचा दिवस आहे। राज्य सरकार तुमच्या संघर्षानंतर विशेष अधिवेशन घेत आहे। काय तुमची प्रतिक्रिया, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमचं आवाहन आहे ते आम्हाला सांगा। या विशेष अधिवेशनाचं सरकारनं जो सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी। नंतर मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिलाय तो स्वीकारलेला तर आहेच त्यांनी। त्याचा कायदा करण्यासाठी नंतर दुसऱ्या सत्रात त्यांनी तो चर्चेला विषय घ्यावा। कारण आंदोलन हे मराठ्यांनी, करोडो मराठ्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उभा केले। त्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर ज्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढलेली। त्यासाठी सरकारला विनंती की त्यांनी अगोदर आज जे अधिवेशन आहे, आजचं विशेष अधिवेशन, त्याच्यात अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्याही सर्व आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा। याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण, या मागणीविषयी बोलावं, लावून धरावं। मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या। जर तुम्ही असं केलं तर तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राह्य धरलं जाईल। कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय, कोण काय कारण सांगणार आहे। सगळ्याच आमदारांनी सुद्धा, इतरही आमदारांनी याविषयी बोलावं। मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे यात सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी। सगळे सोयरे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे सोयऱ्यांची तुमची व्याख्या काय आहे त्याबद्दल? सगळ्या सोयऱ्यांची किती महत्त्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारलाही आता माहिती आहे। डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये। कारण आज जर 5 ते 6 महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून, म्हणजे आम्ही मागणी केली एक आणि तुम्ही इथे करताय दुसरंच। तुम्ही अधिवेशन बोलवलंय, 1-2-3 लोकांचं मत होतं ते आरक्षण आणि त्या 100-150 लोक ते घेतील, 100-150 लोक त्याचा फायदा। आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचं कायदा पारित करू असं 3.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं। मग तुम्हीच सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागला। त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा। नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणार आहे, पण भयंकर मोठं आंदोलन असणार। म्हणजे विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयरेवर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार। प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार। कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी, आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाहीये, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या। त्यांना ते 2-3 जणांना लागतंय ते, कारण त्यांना आणखीन बी मराठ्यांचं वाटोळं करायचं। तेही आयोग याच आंदोलनामुळे गठीत झालेला आहे। याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतंय। जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश यांनीच या जे 2-4 जणांना लागतंय 100-150 यांना मिळवून दिलं। खरं तर ह्या 100-150 या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतं, तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गठीत झाले ते मिळतंय। त्याबद्दल आमचं काय मत नाही। हे भाग 2 वेगळे सामान्य मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात आणि आम्हाला तेच पाहिजे। ते 2-3 ते 150 ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे।
ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जाते म्हणताय तुम्ही, कायदा करणार आहेत असं म्हणताय, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटोळ करायचे. जसं मागे ईशीबीशीचे पौराचे निवडी झाल्या, नियुक्त्याच झाल्या नाही. ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता, कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता,